आपल्या आयुष्यात खूप खास लोक असतात, जसे की कुटुंब, मित्र, पार्टनर. हेच लोक आपल्याला सर्वात जास्त आनंद देतात आणि कधी कधी त्यांच्यामुळे सर्वात जास्त त्रासही आपल्याला होतो. कारण जे दूर असतात त्यांच्याकडून दुखावलं जाणं आपल्याला फार लागत नाही, पण ना जे जवळचे असतात त्यांची एकच चुकीची वागणूक मनाला खोलवर भिडते आपल्या. मग अशा वेळी काय करायचं? सतत मनात ठेवत बसायचं की नाही? काही सोपे उपाय पाहूयात जे आयुष्य खरंच हलकं करतात. मुद्दा पहिला, आधी थोडा वेळ स्वतःला द्या. कधी कधी आपल्याला राग, दुःख, चिड सगळंच एकदम येतं आणि त्या क्षणी आपण लगेच काहीतरी बोलून टाकतो. पण खरं सांगायचं तर अशा घाईत घेतलेले निर्णय किंवा शब्द नंतर त्रास देतात. म्हणून आधी थोडा वेळ स्वतःला द्या. शांत बसा, 2-4 खोल श्वास घ्या. मन जरा स्थिर झालं की गोष्ट वेगळीच दिसते आणि मग स्वतःलाच विचारा की यावर खरंच इतकं दुखावून घ्यायची गरज होती का? हे छोटंसं थांबणंही कधी कधी समस्या शांत करतं. नंबर 2, मर्यादा ठेवा. जवळचे लोक आहेत म्हणून त्यांनी तुम्हाला काहीही बोलण्याचा हक्क नसतो. आपलं मन दुखावत असेल तर ते गोडपणे सांगणं खूप महत्वाचं आहे. जसं की तुझं बोलणं मला महत्वाचं आहे, पण अशी वागणूक मला खरंच लागते. आपण हे थोडं सुधारू शकतो का? अशी मर्यादा ठेवणं म्हणजे भांडण नसतं, तर नातं नीट सांभाळण्याचा परिपक्व मार्ग असतो. जेव्हा आपण आपली लाईन स्पष्ट सांगतो तेव्हा समोरच्यालाही आपल्याशी कसं वागायचंय ते लक्षात येतं. नंबर 3, बोलून स्पष्ट करा पण भांडू नका. जवळच्या नात्यात बोलणं खूप महत्वाचं आहे. मनातल्या मनात ठेवून बसलो की गैरसमज आणखीन वाढतात. पण बोलताना भांडणासारखं न बोलता आपली भावना शांतपणे सांगणं जास्त उपयोगाचं ठरतं. उगाच तू नेहमी असंच करतोस किंवा करतेस असं न म्हणता, जेव्हा तू असं बोललास तेव्हा मला खूप वाईट वाटलं असं सांगितलं की समोरच्यालाही समजतं. शब्द नीट वापरले तर भांडण टळतं आणि समोरचा माणूसही आपलं खरंच ते म्हणणं ऐकून घेतो. नंबर 4, स्वतःची किंमत ओळखा. नेहमी लक्षात ठेवा, जवळचा माणूस असला तरी त्याला तुमचं मन दुखवण्याचा हक्क नाही. स्वतःची किंमत आधी तुम्हालाच ओळखली पाहिजे. आपण किती महत्वाचे आहोत हे आपण स्वतःला जर मानलं तर जगही आपल्याला तितक्याच आदराने पाहायला लागतं. स्वतःची कदर करा, कारण ज्याने स्वतःला जपायला शिकलं त्याला इतर लोक आपोआप जपतात. नंबर 5, त्यांचा मुद्दा सुद्धा समजून बघा. कधी कधी आपल्याला वाटतं की समोरचा चुकीचा आहे, पण प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. आपल्याला त्रास झाला म्हणजे त्यांची चूक असते असं नेहमी नसतं. कदाचित त्यांचंही मन जड असेल, ते कुठल्या तणावातून जात असतील किंवा त्यांनी नकळत काहीतरी बोललेलं असेल. थोडं त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं की राग आपोआप कमी होतो आणि गोष्टीही तितकी मोठी वाटत नाही. नंबर 6, बदलण्याचा प्रयत्न केला तरी फरक पडत नसेल तर काय करायचं? तुम्ही कितीही प्रयत्न केला, बदलून दाखवलं, शांतपणे बोललात तरी समोरच्याचं मध्ये काहीच बदल होत नसेल तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तुमची मानसिक शांतता सर्वात महत्वाची. कुणालाच हिरावून घेण्याचा हक्क नाही. अशा वेळी थोडं दूर राहणं, स्वतःकडे लक्ष देणं हेच कधी कधी उत्तम ठरतं. नातं जपायचं, पण त्यासाठी स्वतःला तोडून नाही. स्वतःची शांती आधी. सगळ्यात शेवटी काय महत्वाचं असतं? जवळचे लोक दुखावतात, राग येतो, मन तुटतं, पण त्या नात्यांची किंमत असेल तर बसून बोललं, समजून घेणं आणि एकत्र सुधारण्याचा प्रयत्न करणं हेच खरं समाधान देतं. आणि जर त्यांनीच कदर केली नाही तर स्वतःला कदर द्या, कारण आयुष्य आपल्या मनशांतीवरती जगायचं आहे, दुसऱ्यांना दिलेल्या त्रासावर नाही. तर मित्रांनो, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.